हो 4च लोक आहेत. 7 किलो पण चालेल, 8.5 किलो पण चालेल. हो काय गाईज इकडे बघा किती छान असा गुच्छा दीदीने बनव. चला गाईज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत आहे. तर चला आपली खूप छान अशी मॉर्निंग झालेली आहे. मस्त दिवाबत्ती सुद्धा मी करून घेतलेली आहे आणि आज जरा सर्वांची लेटच अशी मॉर्निंग झालेली आहे. तरी बघू गाईज आज काय काय होते ते सर्व काय मी तुम्हाला दाखवते शूट करून. तर चला गाईज इकडे ठेवलेला आहे चहा आणि इकडे ठेवलेला आहे वेज चहा, पण हा बिना शुगरचा आहे चहा आणि हा शुगरचा चहा. तर चला पटापट मस्तपैकी यांना मी सर्वांना पहिला चहा देते. यांना पहिला चहा पिल्याशिवाय यांना फ्रेश सगळ्यांना वाढणार नाही. अजूनपर्यंत जीविका म्हणजे आंघोळ नाही केलेली, अजून आमच्या ह्याही बी आंघोळ नाही केलेली, पण त्यांना इकडे मी चहा ठेवायला घेतलेला आहे. त्यांना बोललो पटापट पटापट फ्रेश व्हा. आणि बघा चला बाईच मस्त की सर्वांचा असं नाश्ता बिष्टा झालेला आहे. आता मी जरा कामाला लागते, काहीच काम नाही झालेला. तर चला बघू आता पटापट काम करते आणि आपल्याला उरणला सुद्धा जायचं आहे. तर चला बाईच आता आपण कंटिन्यू करू ब्लॉग. गाईज बघा मच्छी आलेली आहे, बोंबील बघा मस्त पैकी फ्रेश आहे. ताई इकडे वरती ठेवा ना. हे बघा मस्त पैकी आहेत बोंबील, द्या याच्यामध्ये. हे बघा गाईज मस्त पैकी बोंबील फ्रेश आहेत. तर चला फ्रीजमध्ये ठेवते. मस्तपैकी पुसून घेतला, भांडी बिंडी घासून घेतली, असं जरा साफ केला किचन. आता मी जरा रेडी होते जायला आणि आता जीविका लादी बिदी पुशीन. जीविका माझी घरातच आहे. चला गेला आहे, प्रॉफिट नसला तर मला जमणारच नाही. जाऊ जेवण जेवण काय नाही केलं आल्यावर. चला गाईज आता फायनली मी रेडी झालेला आहे आणि आता आपण निघालेलो आहेत उरणला जायला. तर चला गाईज आता आपण उरणला जाऊ. का सांगू आमच्या आईना बरं नाही वाटतं, तर आईना बघायला चाललेलं आहे. त्यांच्या पायाला भरपूर लागलेलं आहे. तर मी किती दिवस जायला मला भेटलंच नाही, पण आता टाईम भेटला आहे. तर यांना बोललो आज संडे बी आहे, तर मी बोललो चला जाऊन येऊ पटकन. तर चला गाईज तुम्हाला मी दाखवते मी. चला आपण उरणला जाऊ आणि जीविका आता घरातलं काम करणार आहे. जीविका सर्व काम करा ओके. हां चला जीविकाला स्कूटी चालवायची आहे गाईज. बघा ही बोलते मला स्कूटी दे चालवायला, पण आता नाही. जीविका लगेच शिकन मी बोलते का सांगू, पण तिला उन्हाळचे देईन मी. आता नाही, आता पाऊस काल आपला जाऊन द्या आणि तेव्हा मी बी चालवेन. कसं गाईज मला चालवता येते, पण आपलं माझा प्रॉब्लेम काय होते, माझा पहिला ॲक्सिडेंट झालेला ना, मग त्याच्यामुळं मला गाड्या बघितल्या ना तर मला भीती वाटते ना. तर पहिलं मी चालवायचो, त्याच्यामुळं मला भीती वाटते. आणि सर्वांना वाटते का मला येत नाही चालवता, मला चालवता येते पण थोडा भीती वाटते समोरची गाडी बघितल्यावर. चला आता आपण निघू. माझं भाषण काही संपणार नाही, एकदा बोलायला लागलो ना मग मी बोलतच सुटते. चला गाईज. चला गाईज याही गाडी जरा धुवली बिवली व्यवस्थित आणि आता आम्ही निघतो जायला. छत्री बघा, हां छत्रीची सेटिंग लावता ठेवायचं काम चालू आहे. तर चला मी बसते. जरा गाडी धुतली तर बरा वाटला यांना बोलत चला पटापट. कसं मग गाईज मग तिकडे भरपूर ट्रॉफिक लागते त्या साईडला. चला आपण घेतलेला आहे. आता आपण इथून निघू लगेच जायला. आणि थोडा इकडं नाश्ता सुद्धा केला, आमच्या याही गेला आलेला आहे. आता आपण वरती जाऊ. चला आपण लिफ्टमध्ये जाऊ. गाईस गाडीवर केस बघा कसले डेंजर झालेले आहेत. बंद करावं लिफ्ट. बघा सर्व केसांची वाट लागली. चला ओळखलाच नव्हतं हे तुमचा आहे तो. हे मी गाईस हे बघा किचन 8 रुपये घेतात. हा काय इकडे चहा ठेवतात. आहे इकडूनचा बेडरूम. ओमकार दीदी कुठे गेली? बाहेर गेली. बाहेर गेली काय?
तिकडे बघा ताईसांची झाडं किती छान अशी लावलेली आहेत गॅलरीमध्ये, भारी वाटतात. मी बी आता आणणार आहे. आणि हा बघा कलम आहे, पेरूचा कलम. इकडे खूप छान वातावरण वाटते बघा. हे बघा खूप भारी वाटते. आणि बघा किती छान अशी झाडं आहेत. ताईंचं मंदिर, स्वामींचा, श्री स्वामी समर्थ. काय ताई काही खायला ताई बघा सर्वच दिलेलं आहे. ताई याला काय बोलतात, चीक काय, चीक चीक. मस्त लागते, माझ्या आवडतीचं आहे ना, आवडतं म्हणून खाते. गाईज इकडे बघा किती छान असा गुच्छा दीदीने बनवलाय. दीदीने किती क्यूट सारखा बनवलाय बघा, भारी वाटते. दीदी असं बनवते ताई? हो काय, पण भारी बनवला, मस्त वाटते. जीविकाला बी असलाच बनवायचा शौक, जीविकाने बी बनवलेला. पण हे असं हे ऑनलाईन भेटतं ना ताई, ऑनलाईन भेटतं नाही हे लावायचं. कुठं? चला गाई, ताई संची निघलेलं आहे. आता आई संच्या बिल्डिंगमध्ये जाऊ. आई संची बिल्डिंग त्या साईडला आहे, आपण तिकडे जाऊ आणि मग तिकडून डायरेक्ट घरी. पहिला इकडं ताई संचीचा आलो आणि ताई येणारच आहेत, नंतर थोड्या वेळात घरी येणार आहे. तर चला आमच्या इथं पुढे निघले. थांबा, पुढं पुढं चाललं गाईज. आम्ही परत लिफ्टमध्ये. माझा नवरा बघणारच नाही कॅमेऱ्याकडे, त्यांना आमच्या लाज वाटते. किती नंबर आला? 4 नंबर ना गाईज. आमच्या आईंच्या बघा किती पायाला लागलेला आहे. आराम करा. कसं काय एवढं लागलं? अरे मामांची पुण्यतिथी होती ना गुरुवारी, तर मी बुधवारी कधी काच काढत नाही. कुठली ही काच? काय हा. ही काच पडली? हा. बाबा बाबा, बरा थोडक्यान झाला. मी तर बोलते एवढी मोठी काच, काचाची डेंजर. तर काच काढली ना आणि धुवायला गेलो. मी कधीच काढत नाही, पण काय नशिबात आलं काय माहिती. आज स्कूलला नाही गेलीस तू? गेलीस नाही? आज सुट्टी आहे ना. आज सुट्टी आहे, संडे आहे आज. हा, दीदी गेली कामाला. हा, दीदी कामाला गेली. आईचा हा झालं ना, आईचा हा झालं नाही बघू. हा झाला बाबा. आई या डब्बा घेऊन आली, आईला डब्बा घेऊन आली. हा, तू येतस काय? हा, माऊ येतय वरडीला. चल, अरे दक्ष तुला बोलतोय. आई चला. अच्छा अच्छा. लावा दरवाजा. चला गाईच, आता निघालो. आईंचा खूप डेंजर पाय झालेला आहे बाबा, बघून भीती वाटते. काच पडली, टाके पडलेले आहेत पायावरून. खूप छान. इकडे बघा गाईच, किती छान असं लिहिलेलं आहे. प्लीज काय आता बनावा, एक जोक झाला, जाऊन द्या, मी नाही सांगत आता. आमच्या नव्या हसर येते मी कॅमेरा चालू केल्यावर. काही लाजाचा नाही, कुठल्याच गोष्टीमध्ये लाजायचा नाही. याला आमच्या लय लाज वाटते, त्याच्यामध्ये कसं लाजायचं कशाला? मी कधीच नाही लाजत. लाजला म्हणजे तो काय नाही, त्याचा काय उपयोगच नाही लाजून. थांबा 1 मिनिट. 1 मिनिट थांबा ना. मस्त छान छान असे डाळी आलेले आहेत. मराठी येते का तुला? सॉरी. गाईज बघा मस्त छान आहे असे डाळिंब. हा बघा कुठं बसलाय, आणि पूर्ण टेम्पो असा भरलेला आहे, वरती बसून विकते. चला गाईज, आता आम्ही निघालो आणि ट्रॉफिक लागलेल्या आहे आणि ऊन भरपूर लागते. गाईज बघा, पाऊस पाहिजे तेव्हा पाऊस नाही आणि नाही पाहिजे तेव्हा पाऊस पडतो. क्यूटी मी आलो. ये माझा बच्चा, ये. मी कुठे गेलो? कुठंच नाही गेलो. गाईज इकडे बघा, हे आता हे डाळिंब आणले. मी का नव्हतं घेत, यांना आवडतात, मी यांना घेतले. पण आता बघा हे असे घेतले आणि खायचा नाही, अशी इथं लादीवर अशी घाण टाकायची. हे बघा, हे असं तुमची तर बी आहे काय? म्हणजे मधून त्याची मुलं मला घरामध्ये ना काही खायला आणायला असं लय कंटाळा येते. म्हणजे कुठलं फ्रूट काही बी बोला, शेंगा बोला, यांचं असं आहे, खायचा आणि असं लादीवर टाकायचा आणि मग हे मीनी साफ करायचं सर्व काय. शिस्त नाही, माणसाला शिस्त पाहिजे. खाल्ला डिशमध्ये टाकला हे नाही. आता बघा
माझ्या मिस्टरांचा आयडिया खातात आणि इकडे खाली टाकतात एक कचरा आता मी काढायचा यांचा बघ अजून जोरात फेकून दिला हा हो एक नंबर असंच काम करा हा ठेव जा चल पेनला चल पेनला आता कशाला काहीच बघा माझ्या नवऱ्याला माझी शिवाय यांचा पानच हालाचा नाही कुठे बी जाऊन दे त्याला बाय चला गाईच आता घरामध्ये आलो कपडे चेंज केले रिलॅक्स झालो आता मी जेवण करते जेवण नाही केलं तर चला पटापट जेवण करते तसं आम्ही नाश्ता केलेला आहे तर चला पटापट जेवण करते आणि मग जेवून घेतो चला गाईच इकडे घेतलेलं आहे सर्व लसूण कोथिंबीर सर्व टाकलेलं आहे आणि मी बोंबील हे बघा बोंबील मस्त की साफ केलेला आहे आणि इकडे घातलेला आहे भात आपण आता हळद मसाला सर्व टाकून घेते गाईच आपल्या बोंबलांचा कालवण करते आता आपण टाकण्याच्यामध्ये बोंबील म्हणजे त्याच्यामध्ये जास्त बोंबलामध्ये रस्सा चांगला नाही होत एकदम थोडासा रस्सा ठेवते आणि दुसरे बोंबील ठेवलेले आहेत ते नंतर संध्याकाळी फ्राय करणार बोंबील त्याच्यामध्ये मी पाणी टाकून देते चला गाईज आता एक साईडला आपला मस्त की जेवण होते आणि कपडे आहेत कपडे धुवायचे आहेत बघा असे बाहेर गेल्यावर असे कपडे उपडे राहतात आणि इतक्याला आता मशीन असते तितक्याला जीविकाने मशीनीला तरी कपडे लावले असते पण गाईज आता मी मशीन घेणार आहे माझा आता ना एकदा माझ्या मनामध्ये आला ना तर मला पाहिजे ती वस्तू लगेच मी घेते बघते आज जाते आता पेनला बी आपल्याला जायचं आहे थोडं काम आहे यांच्या गाडीचं बी थोडंसं काम आहे आणि थोडेसे भाजी बी आणायचे आहे आणि जरा आपण प्राईस बी काढू मशनीची का सांगू माझे कपडे बघा सकाळपासून असेच आहेत म्हणजे असं कुठे गेल्यावर ना माझे सर्व कपडे इकडे जागच राहतात म्हणून आता मला मशीन घ्यायची आहे कपड्यांची आता आपण कपड्यांची मशीन घेऊ तुम्ही बी मला सर्वजण कमेंट करत होते ना दर्शना तू मशीन घे गाईज कधीतरी अशी बरी आहे म्हणजे कारण आमच्या पाण्याचा जो प्रॉब्लेम आहेच भरपूर असा पाण्याचा प्रॉब्लेम आहे पण तरी जाऊन दे आपण कधीतरी आपल्याला असे म्हणजे कुठे बाहेर गेल्यावर पटकन आपल्याला असे मशनीला लावता येतात कपडे त्याच्यामुळे आता मला मशीन घ्यायची मी आता मशीन घेते बघू आता कशी काय पहिला आपण प्राईस काढू व्यवस्थित चला गाईज जरा आता रूममध्ये जाते जीविकाचा इकडं चालला अभ्यास गाईज असे रिलॅक्स होते ए सीमध्ये भरपूर गरम होते बाहेर ऊन पडलेला आहे चला गाईज आता मी जेवून घेते माझे मिस्टर तर जेवले आता मी जेवून घेते चला गाईज परत आता निघालेलो आहे पेनला जायला माझ्या मिस्टरांना बोललं तुम्हीच जा ना यांना काय माझ्याशिवाय यांचा पानच हलणार नाही मी कुठंही हे जाऊन दे यांना मी पाहिजे आता यांना काय बोलू थोडीशी भाजी आणायची तुम्ही घेऊन या मी घरातलं काम बिम करीन पण आमच्या यांना तूच चल माझ्याबरोबर तूच चल असं माझ्या मिस्टरांचा सीन आहे आता निघाले मगातपासून बोलते चल रेडी हो गाईज कुठून बाहेरून आलो ना खूप असा कंटाळा येतो आणि घरामध्ये एवढा पसारा आहे तर एवढा आता पसारा टाकून परत चाललो आता पेनला तर चला बघू आता कंटिन्यू करा गाईज हे बघा सर्व अशा मशनीच आहेत कपड्यांच्या वॉशिंग मशीन बघू आता आपण कुठली चॉईस करू पाण्याचं प्रेशर आहे ना घरी हा पाण्याचं प्रेशर पाण्याचाच प्रॉब्लेम आहे ना आम्हाला जास्त आम्हाला याची हो 4च लोक आहेत 7 किलो पण चालेल 8.5 किलो पण चालेल हो काय तुम्ही पण जर आम्हाला छोटी पाहिजे असं मोठी बी नको का सांगू तेवढी जागा बी पाहिजे ना ठेवायला कोणती 10,490 ही आणि हिची ही ऑटोमॅटिकची आहे काय करून पाणी टाकून जमत याच्यामध्ये मी पाणी टाकून जमते काय गाईज ही कशी वाटते हे बघा ही बी छान वाटते लेटेस्ट मॉडेल चांगलं तेच जेव्हा तुम्ही कपडे टाकाल ना याच्यामध्ये हा तर काय करायला माहिती जेव्हा कपडे टाकाल ना ड्रायसाठी तर हे कपडे तुम्ही असं टाका एक साईड टाकू नका असं सगळे म्हणजे पूर्ण साईडला बसल्या पाहिजे तर अशी सेमी होती आमची जवळ होती आम्ही विकली ना मशीन का सांगू मला पाण्याचा प्रॉब्लेम पण आता मी बोलले कधीतरी उपयोगी येईल म्हणजे काही कुठे गेल्यावर पटकन अर्जंट मध्ये कपडे धुवायला
चला गाईज आता आपण पेमेंट केलेले आहे. आता आपली बुकिंग गाईज चला बुक झालेली आहे, पण आपली मशीन उद्या येणार आहे. आणि आता साक्षी चालली घरी आणि आम्ही बी चाललो घरी. भेटू ना, आम्ही तर रोजच येते पेनला. 2 दिवस. चला गाईज आता मी चाललो, साक्षी बी चालली. बाय बाय. चलो गाईज आलो आहे आम्ही बाजारामध्ये. इकडे हे बघा असा सीन आहे. आम्ही गाडीवर गाईज बघा, आम्ही गाडीवर आणि एवढी गर्दी बाजारामध्ये. गाईज हे बघा मस्त की छान अशी टॅमॅटो आहेत, तर शिमला आहे, मिरच्या आहे. इकडं आला काका, आला द्या 20चा द्या करू. आणि टॅमॅटो घेते. काकी लिंबू कसे? 20 रुपये वाटा या. 20 रुपये वाटा द्या एक. कशी कोथिंबरी? 30ला 2 काय? घ्या 2 घ्या. गाईज बघा आता कोथिंबरी स्वस्त झाली आहे ना, तर खूप आम्ही महाग घेतलेली कोथिंबरी. आता कशी स्वस्त झाली? आवक वाढल्यानंतर नवीन पीक आला ना. हो काय, अजून स्वस्त झाली काय? कापून देतं का आम्हाला? हिला कापून द्या अशी. आता 50 रुपये गड्डा घेऊन गेलो मी. 50-60 रुपये गड्डा घेऊन गेलो. 40 कटिंग करून द्या तो. कटिंग खालतून काढा. 20 का 31 पिशवी नाही ठेवत मी. गड्डा 20ला 31ला 2 आहे ना पिशवी? पिशवी ठेवतच नाही. गाईज बघा जीविकाला अशी मी हे घेतलेली आहे छान अशी, आणि बाबूला घेतलेलं आहे 15 ऑगस्ट ना. चला मस्त छान छान बांगड्या पण आहेत. गाईज बघा मस्त वेगळी मेथी आहे. द्या 30 वाले बेस. छान आहे मेथी. गाईज मच्छी मार्केट आम्ही जाताना कुठून कुठून रस्त्यातून काढायला लागतं. हे बघा बोंबीलच आलेले आहेत सर्व विकायला. हे बघा इथला डेंजर सीन आहे. हो जरा हल्लू घ्या हो. काही सर्व असं मच्छीचा चिकनचाच वास सुटलेला आहे. हे बघा इकडे बी मच्छी. हे बघा करपाली नाही, करपाली मच्छी आहे. ए बाबू कुठं इथं फिरतोस तू? घाण आहे इथं रस्त्यावर. चल या लवकर. बाबू बघा बाबू फिरायला निघलाय. बाबू फिरायला निघलाय. चल चल बाबू चल चल या. तुम्हाला घाबरते हो, नका ठेवा हो. तुम्हाला घाबरते हो पोऱ्या. बाबू येता चल खाऊ देते. हे नको घाबरला नाही चाललो. चला गाईज घरामध्ये आलो. जीविका काम करून बसली अभ्यास करायला. बघा आता घर जरा स्वच्छ केलेलं आहे जीविकाने. लादी बिदी पुसलेले आहे. असं जरा स्वच्छ असल्यावर जरा बरा वाटते हो बाहेरून आल्यावर. हे बघा भांडी बिंडी सर्व घासून ठेवलेले आहे जीविकाने. तर चला हा सामान ठेवते. गाईज आता उद्या आपली मशीन सुद्धा येईल आणि मग आपण लावू. चला गाईज सर्व टॅमॅटो याच्यामध्ये काढून घेतलेले आहेत. लिंबू असं आहे की, आणि इकडे मिरच्या बी मस्त एकदम फ्रेश वाटत. मिरच्या आळा आणि येताना घेतलेली मुलं अर्धे खाल्ले. आणि कोथिंबरी आहे मस्त. आपण ना आता कोथिंबरीच्या वड्या मला करायच्या आहेत, खूप छान लागतात. तर आता स्वस्त भेटली मस्त आहे की कोथिंबरी. आता खूप महाग झालेली. बघा मस्त 2 मिनी आणलेले आहेत. आता मी साफ करून घेते. आणि मेथीसुद्धा आणलेली आहे. मेथी तिकडे ठेवलेली आहे. सर्व आता मी साफ करायला बसते. एकदम व्यवस्थित साफ करून घेते कोथिंबरीला. तर चला काहीच अशी तांबडे आणलेले आहेत. तर चला जरा आता मी साफ करायला बसते आणि मग लगेच जेवण करायला घेते. जीविकाने बघा जरा स्वच्छ केलं आहे. किचन बिचन पुसून काढला घेतलेले आहे. जरा इकडे बसते आणि साफ करते. हे बघा जीविकाचा अजून अभ्यासच चालला आहे. आणि इकडे आहे आपली मेथी. चला मी आता साफ करते. हे बघा सर्व अशा कोथिंबरी मी साफ केली. आणि आपल्या मेथीसुद्धा साफ केली. खूप टाईम झाला मला. आता सगळं पिशवीमध्ये ठेवते. आणि आता मला जेवण करायचं आहे. खूप टाईम झाला. हे बघा
सर्व अशी पिशवीमध्ये ठेवली ना एकदम चांगली राहते. कोथिंबीर आणि आपली मेथी कोणतीही भाजी असते ना अशी एकदम पॅक करून ठेवली ना तर चांगली राहते आपली. बघा सर्व आता मी अशी पिशवीमध्ये ठेवते. साफ तर आता केलेली आहे. कधीपासून बाहेर बसलेलो साफ करायला मग काही भरपूर मच्छर सुद्धा बापरे डेंजर मच्छर चावले साफ करताना. आता ठेवते बघा मस्त याच्यामध्ये ठेवली. कोथिंबीर अशी साफ केलेली आहे ही पिशवीमध्ये ठेवते. बघा आपण कोथिंबीरच्या मस्त छानपैकी अशा वड्या बनवू. कोथिंबीर स्वस्त झाल्यावर असा का बनवायचा काही ना काही. कोथिंबीर महाग झाल्यावर नाही मग बनवायचा. या अलग काढते ही अलग करते का तुम्ही एक एक गड्डी आहे अलग अलग बांधून ठेवते कसा टेन्शन राहणार नाही. सर्व असे मिक्स केलेलं आहे. इथे टाकून घेते आणि फ्राय करते. आता रश्याला अजून काहीतरी आता बनवायला लागतील. छोटे छोटे आहेत एकदम बोंबील. बघा किती छोटे आहेत. सर्व आता मी मिक्स करून घेते पिठामध्ये असे केले ना आणि मग चिकटत जे नाही ते बोंबील व्यवस्थित असे लावून घेते. गाईज चला आता आमचं जेवण बिवण तर झालेलं आहे. आता मला ब्लॉग एडिट करायचा आहे आणि घरामध्ये तर भरपूर पसारा आहे. आता सर्व काही मी सकाळी करणार आहे ना. आता माझा ब्लॉग एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर काही सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट.